रोज तेच तेच भाजी पोळी भात वरण खाऊन कंटाळा आला आहे तर काहीतरी वेगळी रेसिपी म्हणून सेव सँडविच पुरी खाऊन बघा. तर रेसिपीला सुरुवात करूया. हॅलो फ्रेंड्स, मी लतिका, लतिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. इथे मी 4 बटाटे उकळून घेतलेले आहेत. बघा, याला मी स्मॅश करते. यात चवीपुरतं मीठ, मी अर्धा चमचा मीठ घालते आहे. तुम्ही तुमच्या चवीच्या अकॉर्डिंग घालू शकता. आणि याला व्यवस्थित मी मिक्स करून घेते आहे. बघा, छान मिक्स झालेला आहे. याला मी बाजूला ठेवते आहे. इथे अशा पुरी आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल असते. इथे मी पुरी घेतलेल्या आहेत. त्यावरती जे बटाटे आपण मॅश करून घेतले होते ते मी लावून घेणार सर्व याला. बघा, व्यवस्थित लावून घ्यायचं. त्याचबरोबर तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर नक्की माझ्या पेजला फॉलो करा. यूट्यूबवर बघत असाल तर सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. आता याला मी हिरवी चटणी लावते. हिरवी चटणी मी मिरची, लसूण, पुदिना आणि कोथिंबीर टाकून वाटलेला आहे. त्यात थोडं मीठ पण घातलेलं आहे चवीपुरतं. त्यामुळे याच्यात मीठ थोडं कमीच घाला. बघा, सर्व याला मी मिरचीची चटणी लावून घेतली. त्यावर मी बारीक चिरलेला कांदा घालते आहे. व्यवस्थित घालून घ्यायचा. सर्व याच्यात घालून झालेला आहे. त्याचबरोबर इथे मी खजूर आणि चिंचेची चटणी घालते. ही चटणी आपण जर बनवून ठेवली तर 6 महिने टिकेल अशी आहे. आता चटणी पण लावून घेतली. आता यावरती मी सेव घालते आहे. व्यवस्थित सेव घ्यायचे. हे पण आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. सगळ्याच्यावर घालून घेतले. आता मी यावर एक स्लाइस टोमॅटोचा टाकते आहे. बघा, किती छान दिसते आहे. बघता बरोबरच तोंडालाच पाणी सुटतंय. नक्की करून बघा आणि मला कमेंट करायला नक्की विसरू नका. बघा, सर्व टोमॅटो लावले. आता याच्यावर हलकासा थोडा चाट मसाला. आता वरती अजून एक पुरी लावते आहे. आपलं हे सँडविच पुरी रेडी झालेली आहे. खायला अगदी मजेदार, टेस्टी, तोंडाला पाणी सुटेल अशी ही रेसिपी आहे. बघा, स्नॅक्स म्हणून सुद्धा तुम्ही खाऊ शकता. हे एकदम मस्त अशी. तर कशी वाटली रेसिपी नक्की कळवा. तर भेटूया पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत बाय.